घरच्या गरिबीवर मात करत 10वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या गुणवंतांचा झी मीडियाच्या वतीनं हृदय सत्कार करण्यात आला। संघर्षाला हवी साथ या उपक्रमाच्या अंतर्गत हा सत्कार होता। कर्तृत्वाचा आणि दातृत्वाचा अत्यंत हृदयस्पर्शी असा हा सोहळा पाहताना उपस्थितांना गहिवरून आलं। संघर्षाला हवी साथ या गौरव सोहळ्यातले हे हृदयस्पर्शी आणि भावुक क्षण केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही आपल्या भावना अनावर झाल्या। खडतर परिस्थितीशी संघर्ष करत 10वीच्या परीक्षेत यशाची शिखरं गाठणाऱ्या 24 गुणवंत विद्यार्थ्यांचा झी मीडियाच्या वतीनं हृदय सत्कार करण्यात आला। त्यावेळी त्या विद्यार्थ्यांच्या संघर्ष कथा पाहून प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचेही डोळे पाणावले। गरिबीची आदरून जर बसलोय तर मी नाही समोर जाऊ शकणार। गरिबीतूनच मी सगळे काटे अडथळे पार करून समोर जाईल। माझे वडील म्हणतात एक वेळची भाकर कमी खाल्ली तर चालेल, पण मी माझ्या मुलीला शिकवतो। माझ्या आई वडिलांची परिस्थिती नसताना त्यांनी खूप प्रयत्न केलेत मला शिकवायचे आणि जी 24 तासने जी हेल्प केली त्यासाठी मी त्यांचं खूप धन्यवाद देते। परिस्थितीशी झगडणाऱ्या या गुणवंतांची स्वप्न साकार व्हावीत, त्यांच्या पंखांना बळ मिळावं यासाठी झी मीडियानं खास मोहीम राबवली। मिशन झी 24 तास संघर्षाला हवी साथ या उपक्रमाचं यंदाचं हे दुसरं वर्ष। गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मदतीचे हजारो हात पुढे आले। झी मीडियाचं आघाडीचं इंग्रजी वृत्तपत्र DNA सुद्धा बीटिंग द ऑड नावानं कर्तृत्ववान विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी असाच उपक्रम राबवला। त्याला सुद्धा वाचकांची उदंड साथ लाभली। या सर्व गुणवंतांचा कौतुक सोहळा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये संपन्न झाला। या विद्यार्थ्यांची पाठ थोपटण्यासाठी शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, ख्यातनाम सिने अभिनेते मकरंद अनासपुरे आणि सिने अभिनेते मनोज जोशी आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते। अत्यंत सकारात्मक अशी ही मोहीम राबवल्याबद्दल मान्यवरांनी झी मीडियाचं खास कौतुक केलं। झी 24 तासाचं कौतुक केलं पाहिजे की जितकी एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीची राजकारणी चुकली तर तुम्ही आसूड ओढता, तितकंच मला असं वाटतं की राजकीय व्यवस्थेने, राजकीय नेतृत्वाने अशा चांगल्या गोष्टीचं कसं अनुकरण सुद्धा केलं पाहिजे, असे आदर्श तुम्ही समोर ठेवता। मुलांचं तर कौतुक विद्यार्थ्यांचं करतोच आहे, परंतु अशा विद्यार्थ्यांना पुढे आणखी चांगलं यश मिळवता यावं यासाठी त्यांना सहकार्य करण्याचं काम, त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम झी 24 तासने हाती घेतलंय। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। संघर्षाला हवी साथ, आता ही साथ अशी झालेली आता सांगण्याची आवश्यकता नाही सांगतो। आणि अशा समाजातल्या गरजू माणसाला मदत करण्याची एक नवी चळवळ या महाराष्ट्रात उभी केली असेल तर झी 24 तास आपण उभा केली, त्याबद्दल आपलंही मनापासून धन्यवाद। जिद्दीनं आणि मेहनतीनं यश मिळवणारी ही मुलंच खरे हिरो आहेत, खरे आयडॉल आहेत, अशी भावना यावेळी पाहुण्यांनी बोलून दाखवली। तुम्ही रिअल हिरो आहात, आम्ही रील हिरो आहोत, हा आपल्यातला मूलभूत फरक आहे। मला मगापासून सांगावं असं वाटत होतं, माझ्या पाया पडू नका, मला 10वीला अजिबात इतके मार्क पडलेले नाही। ही मुलं खूप मोठ्या चांगल्या मार्कांनी पास होतील आणि ह्यांना केवळ लाखो रुपये डोनेशन्स द्यायला नाहीत म्हणून जर हे डॉक्टर झाले नाहीत तर त्याचं पातक कोण घेणार आहे, त्याची जबाबदारी कोण घेणार, हा माझा मूलभूत प्रश्न आहे। पण खऱ्या अर्थानं तुम्ही आमचे आयडल आहात आत्ता, मी जाहीर सांगू इच्छितो। आज माध्यम म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे ते मला असं वाटतंय की ते व्रतासारखं पालन करतायत। तर झी 24 तासच्या या प्रवृत्तीला माझा मानाचा मुजरा आणि सलाम। संघर्षाला साथ देण्याचं हे मिशन यापुढेही अव्याहतपणे सुरू राहील, अशी ग्वाही झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी यावेळी दिली।
ज्या माणसांनी मदत केली त्यांच्या भावना लक्षात घ्या. कुणी आपल्या अख्ख्या महिन्याचा पगार तुमच्यासाठी दिलेला आहे. तेव्हा ओतू नका, मातू नका, हातात घेतला वसा टाकू नका. शिका, मोठे व्हा, संघर्ष करा, गरीब राहू नका आणि महाराष्ट्रात कोणालाही गरीब ठेवू देखील नका. सामाजिक उपक्रमांमध्ये झी मीडियाचं नेहमीच एक पाऊल पुढे राहिलंय. या हृदयस्पर्शी कौतुक सोहळ्याच्या निमित्तानं त्याचा पुनर्प्रत्यय आला. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे. उमेश, खरं तर ही चळवळ खूप अविरत चालूच राहणार आहे. मात्र संघर्षाला हवी साथ हे एक मोठं पाठबळ विद्यार्थ्यांना देत असतो आम्ही या माध्यमातून. अशा चळवळींची गरज आज भासतेय, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या सगळ्या मुलांनी जे यश मिळवलेलं आहे त्याच्यातून एक खूप ऊर्जा तयार होतीये. आणि या पद्धतीचा झी 24 तासनी तयार केलेला जो उपक्रम आहे किंवा राबवलेला उपक्रम आहे त्यामुळे यांचं एक प्रकारे कर्तृत्व सगळ्या इतर मुलांच्या समोरही ते दिसेल आणि त्याच्यातून त्यांना खूप चांगल्या पद्धतीची ऊर्जा मिळेल. मला एक जरूर सांगावंसं वाटतं की हा उपक्रम अत्यंत चांगलाच आहे, पण त्याचबरोबर जी मुलं नापास झालेली आहेत किंवा जी मुलं या पद्धतीचा अभ्यास करू शकलेली नाही आहेत अशी सुद्धा अनेक मुलं असतील. आणि एकंदरीतच आपल्या शिक्षण पद्धतीबद्दल सतत प्रश्न विचारत राहणं आणि त्याच्यातून काहीतरी त्याच्यापेक्षा काही वेगळं करता येऊ शकेल का असं करत राहणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर या उपक्रमाबरोबरच अशाही पद्धतीचा काहीतरी उपक्रम करावा अशी एक इच्छा व्यक्त करतो. नक्कीच नक्कीच. आणि अशा पद्धतीनेच खरं तर या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत असते. नक्कीच तुमची प्रतिक्रिया खूपच छान होती. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.